उपोषण करताय, दुसरा दिवस आहे, काय मागणी आहे तर कशासाठी उपोषण बसतो? नमस्कार, मी मारुती गुंड, जिल्हाध्यक्ष धाराशिव, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ. आमच्या संघटनेमार्फत अधीक्षक अभियंता कार्यालय इथं जवळजवळ 2022 पासून आम्ही पत्रव्यवहार सारखा करत आहोत. आमचे काही क्षुल्लक प्रश्न आहेत, पण ऑफिसकडून त्या प्रश्नाला व्यवस्थित न्याय दिला जात नाही. त्यामुळे वारंवार आम्हाला उपोषण करावं लागतं. आता आमच्याकडे सध्या सेवा ज्येष्ठतेनुसार काही कामगार बाहेर काढलेले आहेत, जुने कामगार, आणि गुत्तेदारांनी मनमानी करून नवीन कामगार घेतलेले आहेत. काही जणांचा वेतनाचा विषय आहे. काही जणांना दिवाळीपूर्वीच 19% पगारवाढ द्यायला सांगितलेली असताना देखील जाणून बुजून काही कामगार त्या पगारीपासून वंचित राहिलेले आहेत. यासाठी आम्ही आज इथं 10 ते 11 कामगार आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. आमरण उपोषण करताय, त्यांच्याकडून कोणी भेट दिली का? अजून तरी प्रशासनामार्फत कोणीही भेट दिलेली नाही. सरकारी कामगार अधिकारी यांनी देखील पत्र काढलेलं आहे, जिल्हाधिकारी यांनी देखील पत्र काढलेलं आहे, पण महावितरण कार्यालयाकडून अजून कुठल्याही प्रकारच्या चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.